सुप्रभात गोवा आणि तुमचे चॅनल गोवा न्यूज डेलीमध्ये तुमचं स्वागत आहे. दक्षिण गोव्यातून एक मोठी आणि तातडीची बातमी येतेय. राष्ट्रीय महामार्ग 66 वर एक LPG टँकर पलटी झाला आहे. चला तर मग या बातमीचे तपशील पाहूया. झालं असं आहे की एक LPGने भरलेला टँकर राष्ट्रीय महामार्ग 66 वर उलटडला, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही घटना नेमकी कुठे घडली तर दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात पडीबारसे गावाजवळ. राष्ट्रीय महामार्ग 66 वर जो करमाळ घाट आहे तो खूपच धोकादायक म्हणून ओळखला जातो आणि तिथल्याच एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. ही घटना घडलीये बुधवारी दुपारी साधारण 1:30च्या सुमारास. आणि यामुळे झालं काय की महामार्गावरची वाहतूक तात्काळ थांबावी लागली आणि बघता बघता दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे अपघातानंतर टँकरमधनं थोडी गॅस गळती व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने अजिबात वेळ घालवला नाही. कोणताही मोठा धोका टाळण्यासाठी तातडीने आपत्कालीन पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं. घटनास्थळी गोवा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 4 गाड्या लगेचच दाखल झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्याने टँकर थंड राहावा म्हणून त्यावर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवला. वाहतूक बेतूल मार्गे वळवण्यात आली आणि सगळ्यात दिलासादायक बातमी म्हणजे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण तुम्हाला माहितीये का, या ठिकाणी अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. राष्ट्रीय महामार्ग 66चा हा जो भाग आहे तो अपघातांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचा एक धोकादायक इतिहास आहे. स्थानिक नागरिक आणि इथून ये जा करणारे प्रवासी सतत सांगत आले आहेत की या महामार्गाची रचनाच अरुंद आहे. रस्त्याच्या कडेला कोणतीही सुरक्षक भिंत किंवा सोय नाही, ज्यामुळे इथे वारंवार अपघात होतात. म्हणजे बघा, ही एक घटना असली तरी यामागे एक खूप मोठी समस्या दडलेली आहे. गोव्याच्या रस्त्यांवरून होणारी धोकादायक पदार्थांची वाहतूक किती जोखमीची आहे हेच यातून दिसतं. आणि याची दखल खुद्द राज्य सरकारनेही घेतलेली आहे. आणि हे आम्ही नाही म्हणत, खुद्द राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यात हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यांच्या मते अशा अपघातांमागे एकतर चालकाचा निष्काळजीपणा असतो किंवा मग रस्त्यांची अरुंद रचना हेच प्रमुख कारण आहे. आणि सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट तर ही आहे की धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारे हे टँकर्स दक्षिण गोव्यात प्रवेश करण्यासाठी ह्याच करमळ घाटाचा मार्ग वापरतात. यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला कायम धोका असतो. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. समजा कधी अशा प्रकारची गॅस गळतीची परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं काय करायला हवं, ही माहिती प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. इंडियन ऑइलने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवा. अशावेळी अजिबात घाबरू नका, शांत रहा. वारा ज्या दिशेने वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेला जा आणि नाकातोंडावर ओलं कापड ठेवा. पण या सगळ्या पलीकडे एक असा नंबर आहे जो आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये सेव्ह असलाच पाहिजे. LPG संबंधित कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत हा नंबर खूप उपयोगी पडू शकतो. तो क्रमांक आहे 1906, म्हणजेच 1906. हा क्रमांक देशभरात 24 तास सुरू असतो आणि LPG संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी यावर कधीही संपर्क साधता येतो. आता हा नंबर इतका खास का आहे? कारण ही एक सर्वसमावेशक सेवा आहे. ती वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. फोन केल्यावर तुम्हाला लगेच मदत मिळते आणि तुमची तक्रार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो. चला तर मग आजच्या या संपूर्ण घटनेतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा पटकन नजर टाकूया. आजच्या बातमीतून 4 प्रमुख गोष्टी समोर आल्या. पडी इथं झालेला एक धोकादायक अपघात, तो अपघातप्रवण महामार्ग, राज्य पातळीवर मान्य केलेला धोका आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावं ही सर्वांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा माहिती, विशेषतः तो हेल्पलाईन नंबर 1906. आणि ह्या सगळ्यामुळे एक प्रश्न नक्कीच उरतो. वर्षानुवर्षे असे अपघात होऊन आणि लोकांच्या मागण्या असूनही हा राष्ट्रीय महामार्ग 66 सर्वांसाठी सुरक्षित करण्यासाठी अजून नेमकं काय करावं लागणार आहे? आणि हो, जाण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. आपल्या प्रेक्षकांपैकी बरेच जण असे आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये. ही संधी सोडू नका.
जर तुम्हाला हे माहितीपूर्ण अपडेट्स महत्त्वाचे वाटत असतील तर गोवा न्यूज डेलीला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी हे फक्त एक विनामूल्य क्लिक आहे, पण आमच्यासाठी अधिक अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती आणण्यासाठी हे एक खूप मोठं प्रोत्साहन ठरतं. सबस्क्राईब करा म्हणजे आमचे अपडेट्स थेट तुमच्या फीडवर येतील. सुरक्षित रहा आणि माहिती मिळवत रहा. धन्यवाद.